चाटे कोचिंग क्लासेसचे चेअरमन गोपीचंद चाटे सर, आज कसं वाटतंय सर आमच्या ऑफिसला येऊन? फार छान वाटलं. इथं आल्यानंतर तुम्ही टेक्नॉलॉजीला ज्या पद्धतीने स्वीकारलेलं आहे ते पाहून एक आनंद झाला की आमची नेक्स्ट जनरेशन जी आहे ती या नवीन तंत्रज्ञानाला फ्रेंडली झालेली आहे आणि ती चांगल्या पद्धतीने वापरते हे पाहून खूप आनंद वाटला. 38 इयर्स झाले सर चाटे कोचिंग क्लासेस सेपरेट इंट्रोडक्शन काही देण्याची गरज नाही आहे. चाटे नावच ब्रँड आहे. मी चाटे तुम्ही चाटे. तुमच्यामुळे खूप मला हेल्प झाली आहे. कुठेही जातो अविनाश चाटे म्हणलं की चाटे कोचिंग क्लासेसचे नातेवाईक का असं विचारतात. चाटे जे नाव आहे म्हणजे मला आजही आफ्टर 38 इयर्स की मी कुठेही बसलो आणि 5 मिनिट जर असे गेले की कुणी मला ओळखलं नाही तर मी बेचैन होतो. कारण काय की ह्याची जाणीव होती की अरे आपलं काम काही कमी पडले का, अजून आपल्याला काम करायला पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये असं गाव असणार नाही, अशी शाळा सुद्धा कुठं मिळणार नाही तुम्हाला, विद्यार्थी मिळणार नाही की ज्याला चाटेचं नाव माहिती नाही. आणि मला एकदा एका मराठीच्या प्राध्यापकांनी चाटे ह्या शब्दाचा अर्थ सांगितला होता. याचा अर्थही आहे? याला अर्थ आहे. बर. चाटे या शब्दाला अर्थ आहे चाटे आणि चाटी हे जवळपास एक सारखे शब्द आहे. हा, आता याच्यामध्ये चाटी हे कपड्याचा व्यापार करणारे आहेत. बर. चाटे हे मुळात राजस्थानातून आलेले आहेत. ह्या समाजच राजस्थानातून आलेला आहे. आणि हे सरदारांना लागणारं सामान देणारी माणसं होती. बर. आणि त्याच्यात चाटे हे शिक्षण देणारी माणसं होती. बर. आता हे मला अगोदर माहिती नव्हतं. त्या प्राध्यापकांनी एकदा आल्यानंतर या चाटेची महिमा मला सांगितली किंवा चाटे ह्या शब्दाची महिमा काय आहे आणि त्या पद्धतीनं सगळं म्हणजे डीएनए मध्येच आहे आपल्या. शिक्षण देणं, कोचिंग करणं, मेंटॉरिंग करणं असं तुम्ही म्हणतायत. आणि मुळात आता मी स्वतःची तारीफ करतो म्हणून नाही, तुम्ही चाटे आहात, मी चाटे आहोत, पण चाटेची माणसं प्रचंड हुशार आहेत. ती ज्याही फील्डमध्ये जातात स्वतःच ओळख नाव निर्माण करतात. येस सर. आणि महाराष्ट्राला वंजारी समाज पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा मुंडे आणि चाटे नावामुळेच माहिती झाला. ऍब्सोल्युटली सर. येस येस, व्हेरी ट्रू.